बऱ्याचशा बांधकाम कामगारांना 2026 मध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी कशी रिन्यूअल करायची ही माहिती नाही आहे। आता नवीन पद्धतीने 2026 मध्ये तुम्हाला रिन्यूअल करावं लागणार आहे। भरपूर असा बदल झालेला आहे। आता या ठिकाणी पहा, जर तुम्हाला रिन्यूअल करण्यासाठी कुठली अडचण आहे, सर्वात महत्त्वाची अडचणमध्ये ग्रामसेवक सही देत नाही आहे। तर या ठिकाणी पहा, दुसरी कोणाची सही या ठिकाणी घेता येते का, तर होय, त्याची तुम्हाला माहिती देणार आहे पुढे चालून। परंतु स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगतो। बांधकाम कामगारांना त्यांची रिन्यूअल 1 वर्षानंतर करावं लागते आणि रिन्यूअल करताना कोणकोणते काळजी घ्यायची, कोणकोणते कागदपत्र लागतात, जी संपूर्ण ए टू झेड माहिती ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणाकोण घ्यायचं आहे, 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर काय लिहायचं, कुठं कुठं कसं लक्ष द्यायचं, काळजीपूर्वक तुम्हाला ही संपूर्ण माहिती पहा। मी तुम्हाला संपूर्ण प्रूफ, संपूर्ण लाईव्ह ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता आपण सर्वात प्रथम बघूयात की रिन्यूअल आपल्याला कशा पद्धतीने करायची पहा। आणि हे रिन्यूअल करता करता तुम्हाला 90 दिवसाचं सर्टिफिकेट कसं कोणाकोण घ्यायचं आहे, सही कोणाची घ्यायची, जर ग्रामसेवक सही देत नसतील तर तुम्हाला दुसरी सही कोणाची घ्यायची आहे हे पण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे या ठिकाणी पहा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला त्या कमेंटमध्ये सांगायला तुम्ही विसरू नका। आता या ठिकाणी पहा, तुम्हाला रिन्यूअल कशा प्रकारे करायचे हे सर्वात अगोदर सांगतो। या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, आपली वेबसाईट आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची। ह्या वेबसाईटवर तुम्हाला जे आहे ते पहिल्यांदा यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकतात, अशा प्रकारे स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिसतंय बांधकाम कामगार नोंदणी। जर बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी करायची असेल त्यांना या ठिकाणी बांधकाम कामगारांनी नवीन नोंदणी पण या ठिकाणी करता येणार आहे। आता नवीन नोंदणी कशी करायची ह्याबाबत मी फुल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करा, त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर पहा, बांधकाम कामगारांना दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज। तर या ठिकाणी पहा, दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज म्हणजे बांधकाम कामगारांना विविध 32 योजनांचा लाभ दिला जातो। त्यामध्ये घरकुल योजना असेल, स्कॉलरशिप योजना असेल, त्यानंतर बांधकाम कामगारांना जे वैद्यकीय समजा बांधकाम कामगाराची पत्नी जर प्रसूती झाल्या तर त्यांना पण त्या ठिकाणी लाभ दिला जातो। तसेच बांधकाम कामगारांना कुठला आजार झाला तर त्यांना पण त्याचा एक लाभ दिला जातो। म्हणजे भरपूर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना विविध 32 योजनांचा लाभ दिला जातो आहे। तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारचे कुठलेही तुम्हाला घरकुलचा लाभ घ्यायचा असला तरी पण या ठिकाणी तुम्ही, आणि त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी जे पैसे भेटतात ते पैशाचा पण मला ह्या बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जे आहे ते तुम्हाला हे पैसे भेटू शकतात। तिसरा ऑप्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की बांधकाम कामगारांना या ठिकाणी ऑनलाईन नूतनीकरण। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगाराची ऑनलाईन नूतनीकरण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी दिलेलं आहे। बांधकाम कामगारांना जे ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण करायचं आहे तुम्हाला हे तिसरं ऑप्शन दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे। तर आपण या ठिकाणी क्लिक करूयात। तर या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना या ठिकाणी क्लिक करायचं आहे बांधकाम कामगाराची रिन्यूअल करण्यासाठी, नूतनीकरण करण्यासाठी। त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला एक ऑप्शन दिसतं, या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक बाण दिसतोय, ॲरो दिसतोय, त्या ॲरोवरती तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं। आपण या क्लिक करूयात। त्यानंतर पहा, तुम्हाला या ठिकाणी एक 2 नाव दिसतात, एक न्यू रिन्यूअल आणि दुसरं अपडेट रिन्यूअल। तर या ठिकाणी पहा, दोन्हीपैकी कुठलं निवडायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, तर तुम्ही नवीन रिन्यूअल करत असाल तर न्यू रिन्यूअल यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवरती। आणि जर तुम्ही अगोदर रिन्यूअल केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती करायची आहे त्यासाठी तुम्हाला जे आहे ते अपडेट रिन्यूअलवरती क्लिक करायचं आहे। परंतु या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते या ठिकाणी आपल्याला नवीन रिन्यूअल करायचं आहे, अपडेट करायचं नाही आहे, तर आपण पहिलं ऑप्शन निवडूयात। तर न्यू रिन्यूअलवरती क्लिक केलं आहे। आता या ठिकाणी पहा, बांधकाम कामगाराचं जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी विचारलेला आहे। तर रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या जे स्मार्ट कार्ड आहे त्यावरती भेटून जाईल, किंवा तुम्हाला जी पावती दिलेली आहे त्या पावतीवर दिलेला आलं असेल, किंवा बांधकाम कामगाराची नोंदणी सक्सेसफुल तुमची ॲक्टिवेट झालेली आहे तर मेसेज आला असेल असला काही, त्या मेसेजवरती पण तुम्हाला ते रजिस्ट्रेशन नंबर भेटून जातो। आता बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे ह्याचा पण मी व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला जर बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे ह्याची माहिती नसेल तर नक्कीच मला त्याचं पण कमेंट करून विचारा। तर या ठिकाणी पहा, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही तुमच्या कार्डवरून तुम्ही घेऊ शकतात, किंवा तुमची प्रोफाईल ऑनलाईन पण तुम्ही चेक करू शकतात। ऑनलाईन चेक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर घेतल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जे आहे ते या ठिकाणी ह्या रिकाम्या जागेमध्ये टाकायचा आहे। आता त्यानंतर पहा, रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते हे प्रोसीड टू फॉर्म हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी भेटतं आहे।
मी रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला लाईव्ह प्रूफ या ठिकाणी दाखवतो. आता या ठिकाणी पहा रजिस्ट्रेशन नंबर मी टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसीड टू फॉर्म ह्या ऑप्शनवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. तर प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करूयात. तर प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराची BOC रिन्युअल फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी जे आहे तुम्ही पाहू शकता रिन्युअल फॉर्म ओपन झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि तसेच बांधकाम कामगाराचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर बांधकाम कामगाराची नोंदणीची स्थिती, त्यानंतर बांधकाम कामगाराचं या ठिकाणी नाव भेटणार आहे पाहायला. त्यांना आपल्याला काय करायचं आहे, बांधकाम कामगाराचे जे आहे ते 90 दिवसाचं जे कामकाजाचं तपशील आहे तो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील. आता या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं बातमी या ठिकाणी सांगतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बांधकाम कामगाराचं जे कामाचं स्वरूप कोणतं आहे ते कसं निवडायचं या ठिकाणी दिलेलं आहे ॲरो. त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ऑल टॉपी ऑफ हेल्पर, मिशन वर्क, सेंटरिंग वर्कर, स्लॅब वर्कर असं भरपूर या ठिकाणी जे आहे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. मिशन वर्कर, सेंटरिंग वर्कर, स्लॅब वर्कर, फ्लोरिंग असे भरपूर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही जेही या ठिकाणी वर्क म्हणजे काम करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी ते निवडायचं आहे. या ठिकाणी त्यानंतर प्लंबर दिलेला आहे, कारपेंटर, पेंटर असे भरपूर असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर तुम्ही जेही या ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते हे निवडायचं आहे. तर या ठिकाणी स्लॅब वर्कर जे आहे ते या ठिकाणी निवडू तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी पहा आता जारी करण्याचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आपल्याला. जारी करण्याचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी ॲरो आहे, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपण कॉन्ट्रॅक्टर, त्यानंतर या ठिकाणी ग्रामसेवक असे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला जर ग्रामसेवक सही देत नसतील तर तुम्हाला आणखीन कॉन्ट्रॅक्टर पण या ठिकाणी सही तुम्ही घेऊन या ठिकाणी तुमची रिन्युअल करून घेऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे भरपूर असे बांधकाम कामगार आहेत त्यांना ग्रामसेवक सही देत नाहीत, समस्या येतात रिन्युअल करण्यासाठी. तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदार जे असतील त्यांच्याकडून तुम्ही जे आहे ते या ठिकाणी ठेकेदाराकडून तुमची सही घेऊन तुम्ही जे आहे तुमची नोंदणी रिन्युअल करून घेऊ शकतात. तर या ठिकाणी जर ग्रामसेवकनी सही दिली तर तुम्हाला ग्रामसेवक निवडायचा आहे. या ठिकाणी ग्रामसेवक निवडल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला जो जावक क्रमांक आहे या ठिकाणी ते जावक क्रमांक तुम्हाला जे आहे ते टाकायचा आहे. जावक क्रमांक तुम्ही बरोबर टाकून घ्या. नंतर त्यानंतर जावक क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते जावक दिनांक टाकायचा आहे. तर जावक दिनांक जे आहे ते तुम्हाला बरोबर टाकायचा आहे. जावक दिनांक पण तुम्ही या ठिकाणी बरोबर टाकले तर तुम्हाला जे आहे ते महत्त्वाचा विषय येतो. तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचा जिल्हा, ग्रामपंचायतीचा तालुका असं तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण टाकले तर तुम्हाला जे आहे ते पुढे यायचं आहे. आणि त्यानंतर कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला योग्य तालुका पडताळणीसाठी तालुका तुमचा निवडायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका येणार आहे. तर या ठिकाणी पहा तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नाव न टाकल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका दिसत नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन भेटणार आहे. तुमचं पडताळणीसाठी तालुका केंद्र जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडता येणार आहे. ते तुम्हाला फक्त माहितीसाठी मी सांगत आहे, त्यामुळे तुम्ही संपूर्ण जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 90 दिवसाचे कामकाजाचे प्रमाणपत्र या ठिकाणी जे आहे ते द्यायचे आहे. आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. चॉईस फाईलवरती क्लिक करून जे आहे ते आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपण कशाप्रकारे लिहायचं आहे हे पण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पहा ग्रामपंचायतचं जे महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी दिले जात आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतचे असाल, महानगरपालिकाचे असाल, नगरपंचायतचे असाल, नगरपालिका, नगर परिषद यांच्यामार्फत तुम्हाला हे बांधकाम कामगाराचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र दिलं जातं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जावक क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर जावक दिनांक लिहायचा आहे जो असेल तो. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहा मी जे आहे ते या ठिकाणी फोटो चिटकवलेला नाही आहे सध्या, पण या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो चिटकवायचा आहे. फोटो चिटकवल्यानंतर तुमच्या फोटोवर अर्धा शिक्का आणि खाली अर्धा शिक्का, गोल शिक्का या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे, सही शिक्का. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला हे कसं लिहायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना 90 दिवसाचं सर्टिफिकेट कशाप्रकारे लिहायचं आहे. तर ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत, नगरपालिका, नगर परिषदेचे नाव जे असेल तुमच्या या ठिकाणी ग्रामपंचायतचे नाव पण तुमच्या या ठिकाणी टाकू शकतात. त्यानंतर अधिकाऱ्याचे नाव तुम्हाला सही कोण दिलेली आहे तर ग्रामसेवक असतील, ठेकेदार असतील त्यांचं या ठिकाणी ते लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा तालुका तुमचा कोणता आहे तर तालुक्याचं नाव या ठिकाणी लिहा. त्यानंतर पिनकोड तुमचा पिनकोड टाकायचा आहे. हे संपूर्ण टाकलं तर तुम्हाला आणखीन खाली यायचं आहे. तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे.
बांधकाम कामगाराचं नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी कामगाराचा पत्ता लिहायचा आहे या ठिकाणी समोर. त्यानंतर गावाचं नाव, तालुका, जिल्हा असं या ठिकाणी लिहायचं आहे. पिनकोड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. संपर्क क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. कामाचा प्रकार, जे बांधकाम कामगार काम कुठलं करतात तर बांधकाम कामगार तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर कामाच्या ठिकाणाचा व पत्ता, या ठिकाणी तुम्ही सध्या कुठं काम करत असाल त्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा हे टाकून तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर पिनकोड क्रमांक टाकायचा आहे आणि तसेच नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती कोणत्या तारखेला झाली हे तारीख या ठिकाणी टाकून द्यायची आहे. बांधकाम कामगाराचं एका दिवसाचं वेतन किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हजेरी किती एका दिवसाला ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, बांधकाम कामगाराचे जे मागील वर्षात 90 दिवस काम तुम्ही कुठे केलं ह्याचं जे आहे ते या ठिकाणी तपशील तुम्हाला भरायचं आहे. या ठिकाणी नियुक्तीचे, ठेकेदाराचे, विकासकाचे, मालकाचे नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. या ठिकाणी पहा, ग्रामसेवकचे नाव या ठिकाणी तुम्ही ते लिहू शकतात किंवा तुम्ही एखादं वैयक्तिक स्वतः तुम्ही ग्रामीण भागातून काम करत असाल तर त्या मालकाचे पण तुम्ही या ठिकाणी नाव लिहू शकतात. त्यानंतर ठेकेदाराचा पत्ता या ठिकाणी किंवा जेही ग्रामसेवक असतील, ठेकेदार असतील, मालक असतील त्यांचा या ठिकाणी पत्ता. त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक, तुम्ही कोणत्या विकासाकडून या ठिकाणी पहा, कोणत्या ठेकेदाराकडून असेल किंवा कोणत्या ग्रामसेवककडून हे सही शिक्का घेत असाल तर त्यांचा या ठिकाणी संपूर्ण तपशील भरायचा आहे. त्यानंतर पहा, कामाचा तपशील कसा आहे की ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत, तर ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत तुम्हाला 90 दिवसापेक्षा जास्त दिवस भरायला पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे लिहायचं आहे. त्या ठिकाणी पहा अशा प्रकारे. आणि त्यानंतर नियुक्तीची, ठेकेदाराची, विकासकाची, मालकाची सही या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला सही त्यांची घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे न चुकता जे आहे ते बांधकाम कामगारांना 90 दिवसाचं सर्टिफिकेट लिहायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकवून तुम्हाला या ठिकाणी गोल सिक्क्यावर एक सही आणि शिक्का तुम्हाला भेटून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट लिहायचं आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की बांधकाम कामगारांना 90 दिवसाचं सर्टिफिकेट कसं लिहायचं आहे. तर या ठिकाणी पहा, वर एक सही आणि या ठिकाणी खाली एक सही तुम्हाला भेटली जाते. पण तुम्हाला इथं काही अडचण येणार नाही आहे. सही तुम्ही घेतली की तुम्हाला या ठिकाणी तुमचं 90 दिवसाचं सर्टिफिकेट जे आहे ते रेडी झालं असं समजायचं आहे. आता या ठिकाणी पहा, आपल्याला जे आहे ते चॉईस फाईलवरती क्लिक करायचं आहे. आपण आता बघितलं की 90 दिवसाचं सर्टिफिकेट कशाप्रकारे आपल्याला लिहायचं आहे आणि कशाप्रकारे ग्रामसेवकची किंवा ठेकेदाराची सही कशाप्रकारे घ्यायची संपूर्ण माहिती आपण आताच बघितलेली आहे. तर आपल्याला चॉईस फाईलवरती क्लिक करायचे आणि आपलं जे सर्टिफिकेट आहे जे आपल्याला अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते क्लिक करूयात. आता क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते फाईल जी असेल ती फाईल निवडायची आहे. ठिकाणी क्लिक केलं आणि त्यानंतर या ठिकाणी आपण जे आहे ते या ठिकाणी 90 दिवसाचं सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड केलेलं आहे. या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला जे आहे ते या ठिकाणी टिक करायचं आहे. या ठिकाणी टिक केलेलं आहे. टिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काही लाल कलरमध्ये ऑप्शन आलेले आहेत. लाल कलरमध्ये ऑप्शन का आलेले आहेत हे सगळं संपूर्ण की आपले कोणकोणतं या ठिकाणी ऑप्शन भरायचे राहिलेत या ठिकाणी सांगत आहेत. ते या ठिकाणी पहा की आपण जे आहे ते या ठिकाणी तालुका केंद्र निवडलेलं नाही आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि तालुका हे टाकलेलं नाही. हे आता या ठिकाणी तुम्हाला शेवटला दिसत आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ते एकदम माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जे आहे ते तारीख निवडली जाईल. तारीख तुम्हाला या ठिकाणी विचारली जाईल. अपॉइंटमेंटला तुम्ही कोणत्या तारखेला येऊ शकतात, ही तारीख निवडा, अशी तारीख निवडा, त्या ठिकाणी तुम्हाला समोर दाखवलं जाईल. त्याबाबत मी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु 2026मध्ये कशाप्रकारे तुम्हाला जे आहे ते रिन्यूअल करायचं ह्याची माहिती तुम्हाला संपूर्ण भरपूर असा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ भरपूर असा मोठा होत आहे, त्यामुळं आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माहिती आणखीन ह्याच्या पुढची काय माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देऊन टाकेल. आता या ठिकाणी पहा, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली, रिन्यूअल कशाप्रकारे करायचं आहे, रिन्यूअल आणि त्यानंतर 90 दिवसाचं सर्टिफिकेट कशाप्रकारे लिहायचं आहे, ग्रामसेवक सही देत नसतील कुणाकडून सही घ्यायची आहे, हे संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बांधकाम कामगाराचे भरपूर असे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारची काही अडचण, समस्या असली तर नक्कीच मला कमेंट करून विचारा. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर ताबडतोब भेटून जाईल. परंतु बांधकाम कामगारांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मनामधले जे काही प्रश्न असतील ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला त्या कमेंटचं रिप्लाय तुम्हाला भेटून जाईल. त्या ठिकाणी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.